नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करतो। स्क्रीनवरती एक्झाम्पल आहे कंपनी अकाउंटवरचं अमलगमिशन मधलं पुढचा जो ऑब्झर्वेशन पार्ट आहे त्यावरचं, म्हणजे ॲब्सॉर्प्शन वरचं एक्झाम्पल आहे। हा प्रश्न 2019 मध्ये विचारलेला आहे, विंटर 2019 मध्ये 8 मार्काला। ठीक आहे, आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पुष्कर, तर त्यामध्ये दिले तुम्हाला परचेस कन्सिडरेशन नंबर 1 ला फाइंड आउट दी परचेस कन्सिडरेशन पेबल टू शांती कंपनी लिमिटेड बाय सुक कंपनी अँड इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स। हा नवीन पार्ट याच्यामध्ये, हा इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे नवीन जे काही कंपनी आहे त्याचं पर शेअरचं व्हॅल्यू काय ते काढावं लागते। सुक कंपनी लिमिटेड डिसाइडेड टू ॲब्सॉर्ब शांती कंपनी लिमिटेड, म्हणजे सुक कंपनी ऑब्झर्व करणार आहे शांती कंपनी लिमिटेडची हे कंपनी। ठीक आहे, मग याच्या वेळेस सगळ्यात पहिलं काय काढावं लागेल आपल्याला, परचेस कन्सिडरेशन काढावं लागेल नंबर 1 ला। ठीक आहे, म्हणून इथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, परचेस कन्सिडरेशन। मग याच्यामध्ये काय घेतो आपण, असेट्स टेकन ओव्हर। मग काय काय असेट आहे सांगा, लँड अँड बिल्डिंग किती आहे 65,000, त्यानंतर आहे मोटार व्हॅन, मोटार व्हॅन ती किती आहे 95,000, त्यानंतर आहे मशनरी, मशनरी आहे तुमची 15,000, त्यानंतर आहे फर्निचर, फर्निचर किती आहे तुमचं, तर ते आहे 11,000, त्यानंतर आहे डेटर्स, डेटर्स आहे तुमचं 42,000, त्यानंतर आहे कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक 17,000 आणि कॅश इन हँड, कॅश इन हँड ते आहे 8,000। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणार नाही, मग याला नाव द्यायचं टोटल असेट, टोटल असेट ए मायनस लायबिलिटीज। मग लायबिलिटीज मध्ये कोणतं पद दिलंय, 2 पद आहे तुम्हाला, सन्ड्री क्रेडिटर्स नावाचं, सन्ड्री क्रेडिटर्स। याची टोटल करा पहिले, किती टोटल येईल याची, 30 जर केले याच्यातून तर 2,26,000 याची टोटल येते, बरोबर। याची 30,000 जर वजा केले याच्यातून तर कसं काय तरी पण येईल, सॉरी 3,000 आहे का प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस किती 3च घेतलंय का आपण, हा बरोबर 56, 53 येईल, 2,53,000। क्रेडिटर्स दिलेलं आहे तुम्हाला 45,000, त्यानंतर बिल्स पेबल दिलेले आहे, जे खालीच बिल्स पेबल ते दिलेले आहे तुम्हाला 11,000। या दोघांची टोटल म्हणजे टोटल लायबिलिटीज, टोटल लायबिलिटीज त्याला नाव द्यायचं बी, यांची टोटल येते पूर्ण 56,000 आणि इथं परचेस कन्सिडरेशन किंवा परचेस प्राइस ए मायनस बी 1,97,000, यालाच म्हणतात नेट असेट, नेट असेट। का तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे। मग त्या ठिकाणी आपल्याला दुसरं जे आहे शोधायचं सांगितलं त्यांनी, ते शोधावं लागेल आपल्याला, कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स। इथे इकडे जागा नाहीये, मी इकडे घेतो ते, ठीक आहे। कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स ऑफ शांती कंपनी लिमिटेड, शांती कंपनी लिमिटेड। मग त्याचं सूत्र आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स ऑफ इच शेअर्स बरोबर नेट असेट भागीला नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स। मग नेट असेट आपण काढली इकडे 1,97,000 भागीला
नंबर ऑफ शेअर्स किती आहे, तर नंबर ऑफ शेअर्स बघा इथे दिलेले इक्विटी शेअर्स कॅपिटल 1550. हे शेअर्स घ्यावं लागतात, नंबर ऑफ शेअर्स इन रुपीज मध्ये नाही, नंबर ऑफ शेअर्स किती आहे 1550. हे 1550 शेअर्स त्या ठिकाणी डिवाइड करायचे त्याला किती 127.096 म्हणजे 09. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं इंट्रेन्सिक व्हॅल्यू आली त्याची. झालं, असं एक्झाम्पल विचारलेलं आहे तुम्हाला 3 वेळेस रिपीटेड झालेलं आहे. पण मी आता हे मागं ठेवत होतो याच्यासाठी की तुम्हाला सगळ्यात शेवटी मी याच्यावरती शिकवणार होतो की बाबा हे IMP एक्झाम्पल आहे किंवा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पण आता आपल्याकडे वेळ नव्हता म्हणून आपण हा घेतला. दुपारी परत याच्यावरती दुसरं एक्झाम्पल घेऊ आणि नंतर परत तिसरं एक्झाम्पल घेऊ. म्हणजे हे 100% रिपीटेड एक्झाम्पल आहे, पण आपण याला मागं ठेवलं होतं. का ठेवलं होतं की आपण पहिले बेस कम्प्लीट करू नंतर हे एक्झाम्पल जाऊ द्या. ठीक आहे, लिहून घ्या. जे विद्यार्थी लाईव्ह असेल तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.